हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे निर्देशांक. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केलेत. आजचं निर्देशांकामधलं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला जो निर्देशांक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी काळात तुमच्या ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. नो डाऊट की आकडेवारी थोडी जास्त आहे, परंतु त्यातली महत्त्वाची आकडेवारी जी पाठ करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगेन ती आवर्जून पाठ करून ठेवा, कारण एक्झॅक्टली त्या आकडेवारीवरती आयोग तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. काही मुद्दे मी विथ रेफरन्स टू GS देखील त्या ठिकाणी घेतलेले आहेत, ज्याचा संदर्भ इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही वाचलेला असेल. सो आपण एकदा त्याच्या माध्यमातून रिव्हिजन देखील त्या टॉपिकवरती करणार आहोत. सो बेसिकली इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक बघितलेला असेल, परंतु आपल्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये आपण हा जो टॉपिक आहे तो इकॉनॉमिक्समध्ये का घेतला नाही, कारण आपण सेपरेट निर्देशांकाचे लेक्चर्स त्या ठिकाणी घेत असतो, म्हणून हे निर्देशांकामध्ये टॉपिक टाकलेला आहे. कुठला आहे निर्देशांक? तर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. त्याला आपण इंग्लिशमध्ये MPI किंवा मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्स असं म्हणतो. आता दारिद्र्य वेगळं आणि बहुआयामी दारिद्र्य वेगळं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल की सारखेच शब्द वाटत आहेत, मग एक ह्याच्यामध्ये वेगळं पण काय आहे. तर दारिद्र्य जेव्हा आपण एक बेसिक कन्सेप्ट बघतो ती एक शॉर्ट कन्सेप्ट आहे, त्याचा आवाका जो आहे तो छोटा आहे. आपण एखाद्या व्यक्तीचं दारिद्र्य बघतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये पैशाची मोजणी लक्षात घेतो की त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याच्यावरून तो किती श्रीमंत किंवा किती गरीब हे ठरवत असतो. परंतु आपण जेव्हा मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्स बघत असतो त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि राहणीमानाचा दर्जा असतो. ह्या 3 डायमेन्शनच्या आधारे त्याची परिस्थिती बघून त्याला पुअर्टी लाईनमध्ये आपण टाकत असतो. सो मल्टी डायमेन्शनल हा जो इंडेक्स आहे किंवा हा जो अप्रोच आहे थोडा ब्रॉड अप्रोच आहे ॲज कम्पेअर टू रेग्युलर जी काही पॉवर्टी आहे त्याच्या संदर्भात. ओके, सो ह्याच्यासाठी कुठले निकष वगैरे वापरले जातात हे आपण नंतर बघणारच आहोत, परंतु प्रामुख्यानं ज्याच्यावर आयोगाने जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत तो म्हणजे हा जो काही मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्स आहे तो कुणाकडून रिलीज केला जातो. तर तो रिलीज केला जातो UNDP अँड OPHI नावाची संस्था आहे. व्हॉट इज OPHI? ऑक्सफर्ड पुअर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. लक्षात ठेवा, ऑक्सफर्ड पुअर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह नावाच्या संस्थेकडून हा तयार केला जातो आणि UNDPच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्रकाशित केला जातो. आता बघा, या MPIची आकडेवारी जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये आली होती तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर ही बातमी त्या ठिकाणी आलेली होती आणि त्याच्यामध्ये हेडिंग अशी होती की पाठीमागच्या 15 वर्षामध्ये भारतातील गरिबीतून बाहेर आलेल्या नागरिकांची संख्या जी आहे ती 41.50 कोटी किंवा 415 दशलक्ष आहे. त्यामुळे आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की या मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्सनुसार पाठीमागच्या 15 वर्षात म्हणजे 2005-06 ते 19-21 या काळामध्ये म्हणजे 15 वर्षामध्ये एकूण किती लोक गरिबीतून बाहेर आलेले आहेत आणि एक्झॅक्टली तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. 41.50 कोटी लोक पाठीमागच्या 15 वर्षात गरिबीतून बाहेर आलेले आहेत. दुसरं परिमाणामध्ये पण लक्षात ठेवा 415 दशलक्ष असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. जर बाकीच्या देशांचं कंपॅरिझन करायचं लक्षात केलं तर आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये गरिबीतून बाहेर आलेल्या नागरिकांचं प्रमाण खूप जास्त आहे. चीनमध्ये हे प्रमाण 69 दशलक्ष आहे, कंबोडियामध्ये 2.8 दशलक्ष आहे, इंडोनेशियामध्ये 8 दशलक्ष आहे. हे का दिलेलं आहे? कारण कंपॅरिझन करावं म्हणून. हे तुम्हाला पाठ केलं नाही तरी काही हरकत नाही. चीनपेक्षा जास्त आहे, कंबोडियापेक्षा जास्त आहे आणि इव्हन तुमचं इंडोनेशियापेक्षा देखील जास्त त्या ठिकाणी प्रमाण आपल्या भारतामध्ये आहे. ओके, येस. दारिद्र्य निर्मूलनात चांगली कामगिरी करणाऱ्या 25 देशांमध्ये भारताचा समावेश हा MPI मध्ये करण्यात आलेला आहे. भारताव्यतिरिक्त ह्या 25 देशांच्या यादीमध्ये कोण कोण आहे आपण बघितलं. कंबोडिया, चीन, कॉंगो, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया, व्हिएतनाम हे बरेच देश 25 देशांमध्ये भारतासोबत आहेत, ज्यांनी गरिबीचं प्रमाण कमी करण्यामध्ये एक महत्त्वाची कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. जगामध्ये जे काही गरीब राष्ट्र जर बघायला गेली तर 110 राष्ट्र आहेत आणि ह्या 110 राष्ट्रांमध्ये जवळजवळ 6 अब्ज नागरिक राहतात आणि हा 6.1 अब्ज नागरिकांपैकी
1.1 अब्ज लोक कमालीच्या गरिबीत राहत आहेत. म्हणजे या 6.1 अब्जपैकी 18% लोक हे अतिशय गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीत त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती असू द्यात, जगातील 110 देशातील जी काही लोकसंख्या आहे ती 6.1 अब्ज आहे आणि त्यातले 1.1 अब्ज लोक म्हणजे 18% लोक हे कमालीच्या गरिबीत राहत आहेत. जगात गरिबीत राहत असलेल्या 18 वर्षाखालील मुलं आहेत 566 दशलक्ष आणि हे जागतिक लोकसंख्येच्या जवळजवळ प्रमाण आहे 27.7%. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, जगात एकूण गरिबांच्या 5/6 गरीब म्हणजे 6 पैकी 5 गरीब कुठल्या एरियामध्ये आढळत आहेत तर उपसहारा आफ्रिका असेल किंवा दक्षिण आशिया त्या ठिकाणी असेल. म्हणजे जगातले 6 पैकी 5 गरीब हे आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये त्या ठिकाणी आहेत. दक्षिण आशियामध्ये भारत असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, मालदीव असेल, श्रीलंका असेल, या काही देशांचा समावेश त्या ठिकाणी होतो. त्यांचं म्हणणं आहे की मोठं प्रमाण आफ्रिका आणि आशियामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. ओके, भारताबाबत काही महत्त्वाची आकडेवारी देखील या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये रिलीज करण्यात आलेली आहे. 5/6ला भारतातील दारिद्र्याचं प्रमाण हे 64.5 कोटी होतं. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या तेव्हा 55% इतकी लोकसंख्या ही त्या ठिकाणी गरिबीत राहत होती. 2015-16ला हे प्रमाण 37 कोटी त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की 19-21 मध्ये भारतातील 23 कोटी लोक हे गरिबीत राहत होते आणि हे प्रमाण आहे 16.4%. सो दोन आकडे तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. एक, 5-6 ते 19-21 या 15 वर्षामध्ये गरिबीतून बाहेर किती आले लक्षात ठेवा. मी हा शब्द काय दिलाय, गरिबीतून बाहेर आलेले. गरिबीत असलेले लोक नाही आहेत, गरिबीतून बाहेर किती लोक आलेले आहेत तर 41.50 कोटी. आणि 19-21 या कालामध्ये भारतामध्ये गरिबीत असलेल्या लोकांचं प्रमाण किती आहे तर 23 कोटी इतके लोक गरीब आहेत आणि हे एकूण लोकसंख्येच्या प्रमाण किती आहे 16.4%. ओके, येस, काही जे आपण आतापर्यंत शिकलेलं आहे त्याचा थोडं इन्फोग्राफिक्स मी या ठिकाणी टाकलेलं आहे. ओके, दारिद्र्याचं प्रमाण आपल्या भारतामध्ये 55%वरून 16.4% आलेलं आहे, जे आपल्याला इथं देखील दिसेल. इथं किती दिसतंय, 55.1% होतं ते आता 16.4% आहे पाठीमागच्या 15-16 वर्षामध्ये. ओके, येस. नंतर काही गोष्टींच्या प्रमाण जे 2005-6 आणि 19-21 मध्ये होतं ते त्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे, जे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं होतं. ओके, बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते 5-6ला त्या ठिकाणी 4.5% होतं, ते 1.5% झालेलं आहे. स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित असलेल्या लोकांचं प्रमाण 52.9% होतं, ते आता 13.9 इतकं कमी त्या ठिकाणी झालेलं आहे. नंतर स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या लोकांचं प्रमाण 50.4 होतं, ते 11.3 आलेलं आहे. पेयजलापासून वंचित असलेल्या लोकांचं प्रमाण 16.4 होतं, ते आता 2.7 आलेलं आहे. वीज जोडणीपासून वंचित असलेल्या लोकांचं प्रमाण पूर्वी 29% होतं, ते आता 2.1% आलेलं आहे. पोषण निर्देशांक जो आहे तो पूर्वी 44.3 होता, तो आता 11.8 त्या ठिकाणी झालेला आहे. आता बघा, हे सगळं जे झालेलं आहे त्या महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्समुळे. ओके, हर घर नल जल योजना नावाची योजना आहे, ज्याच्यामध्ये टॅप वॉटर कनेक्शन दिलं जातं. उज्ज्वला नावाची योजना आहे, त्या उज्ज्वला योजनेअंतर्गत जे काही BPL मध्ये महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी फ्री गॅस कनेक्शन त्या ठिकाणी दिलं जातात. ही आकडेवारी ऑप्शनल आहे. ओके, सो तुम्हाला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला वाटलं, तुम्हाला शक्य असेल तर ह्या गोष्टी करा. अदरवाईज त्यातल्या काही पहिल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बालमृत्यूचं प्रमाण 19-21 मध्ये किती आहे ते चांगलं लक्षात ठेवा. स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित असलेल्या लोकांचं प्रमाण किती आहे ते लक्षात ठेवा. अदरवाईज प्रश्न विचारण्याची शक्यता मात्र इथं थोडी कमी दिसते त्या ठिकाणी, कारण एवढ्या अॅनालिटिकल प्रश्न आयोग त्या ठिकाणी विचारत नाही. फक्त संदर्भ वर्तमानपत्रातला होता म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता हा MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थेकडून काढला जातो, UNDPला दिला जातो आणि UNDP कडून तो प्रकाशित त्या ठिकाणी केला जातो. 1997 पासून हा काढला जातो. पूर्वी त्याचं नाव HPI असं होतं, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असं त्या ठिकाणी नाव होतं. नंतर 2010 मध्ये हा जो काही मानव दारिद्र्य निर्देशांक आहे तो मानव विकास अहवालातून प्रकाशित करायला त्या ठिकाणी सुरू केली. सो पहिल्यांदा हा जो काही MPI आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तो पहिल्यांदा सादर कुठून करण्यात आला तर 2010चा जो काही ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट होता तो त्यातून प्रकाशित करण्यात आलेला होता. ह्याच्यावर कंबाईनला मुख्य परीक्षेला एकदा प्रश्न विचारलेला होता की
हा जो काही बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे तो पहिल्यांदा कोणत्या अहवालातून प्रकाशित करण्यात आला? तर लक्षात ठेवा, HDR 2010 ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे 2010चा, त्या 2010च्या रिपोर्टमध्ये पहिल्यांदा हा MPI रिलीज करण्यात आला. सो असं शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं. कसं लिहून ठेवाल? ओके, मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इंडेक्स हा पहिल्यांदा HDR 2010 मधून रिलीज करण्यात आलेला होता. याच्यापूर्वी त्याचं नाव काय होतं? HPI असं नाव होतं 1997 पासून. नंतर तो MPI या नावाने ओळखला गेला आणि MPI हा HDR मधून रिलीज करण्यात आलेला होता. आता निकषांवरती आयोगाने फार प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यासाठी 3 डायमेन्शन आहेत बघा. ओके, पहिलं डायमेन्शन आहे आरोग्य, दुसरं डायमेन्शन आहे शिक्षण आणि तिसरं डायमेन्शन त्या ठिकाणी आहे राहणीमानाचा दर्जा. इथं मी फोटोग्राफ पण एक टाकलाय बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा हे काय आहेत? डायमेन्शन्स त्या ठिकाणी आहेत. आणि हे डायमेन्शन काही इंडिकेटर्समध्ये कॅटेगराईज करण्यात आलेले आहेत. आता बघूयात, हेल्थ जर मोजायची असेल त्या देशातल्या नागरिकांची तर ते कुठल्या पॅरामीटरवर मोजली जाईल? तर न्यूट्रिशन आणि बालमृत्यू म्हणजे पोषण आणि बालमृत्यू या 2 घटकांच्या आधारे आरोग्य त्या ठिकाणी मोजलं जाईल. सो हा आरोग्य आहे डायमेन्शन आणि हे पोषण आणि बालमृत्यू काय आहेत? इंडिकेटर्स आहेत. म्हणजे पोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण त्या देशामध्ये कसं आहे त्याच्यावरून आरोग्य कसं आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल. नंतर आहे शिक्षण नावाचा डायमेन्शन, त्याच्यामध्ये 2 आहेत बघा, शालेय शिक्षणाची वर्ष मी स्कूल इयर ऑफ स्कूलिंग आणि दुसरं आहे शाळेतील पटनोंदणी. पटनोंदणी म्हणजे काय? विशिष्ट वर्गामध्ये किती मुलांनी त्या ठिकाणी एनरोलमेंट केलेलं आहे त्याला आपण पटनोंदणी असं म्हणतो. सो शालेय शिक्षणाची वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी असे 2 इंडिकेटर्स त्या ठिकाणी शिक्षण या डायमेन्शन्समध्ये आहेत. राहणीमानाचा दर्जा या डायमेन्शनमध्ये टोटल 6 इंडिकेटर्स आहेत. त्याच्यामध्ये वीज पुरवठा म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, पिण्याचं पाणी आहे, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आहे, गृह म्हणजे हाऊसिंग आहे, ई म्हणजे स्वयंपाकाचे इंधन म्हणजे त्या ठिकाणी कुकिंग फ्युअल आहे आणि मालमत्ता म्हणजे ॲसेट्स. एखादं घर असेल तर त्याच्यामध्ये टीव्ही, फ्रीज वगैरे हे जे काय ॲसेट्स असतात त्याला आपण मालमत्ता त्या ठिकाणी म्हणतो. सो राहणीमानाचा दर्जा मोजायचा असण्यासाठी त्याचा बेसिकली त्या घर आणि घरामध्ये असलेल्या सोयीसुविधांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. ओके, सो हे डायमेन्शन झाले, हे इंडिकेटर्स झाले. सो लक्षात ठेवायचं की तुम्हाला हा जो काही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातो त्यासाठी 3 डायमेन्शन्स कुठले कुठले आहेत? शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. शिक्षण जर आरोग्य जर मोजायचं असेल तर आरोग्य कसं मोजलं जातं? पोषण आणि बालमृत्यू. जर शिक्षण मोजायचं असेल तर कसं मोजलं जातं? शालेय शिक्षणाची वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी. ओके, नंतर राहणीमानाचा दर्जा कसा मोजला जातो? वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता. म्हणजे थोडक्यात एक घर घ्यायचं, त्या घरामध्ये काय काय सुविधा असतात? तिथं वीज पुरवठा चांगला पाहिजे, तिथं पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे, तिथं वॉशरूम चांगलं पाहिजे म्हणजे स्वच्छता पाहिजे आणि स्वयंपाकासाठी इंधन पाहिजे. ओके, आणि घरामध्ये बाकीच्या वस्तू पाहिजे. सो ग्रह किंवा घर हे जर एक गोष्ट लक्षात घेतली तर तुम्हाला बाकीचे पॅरामीटर्स त्या ठिकाणी लक्षात येतील. सो बेसिकली हे 6 पाठीमागचे 2 8 आणि हे 2 10 इंडिकेटर्स आहेत आणि 3 डायमेन्शन्स आहेत. त्याच्या आधारे एखाद्या देशातलं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी कशी आहे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. ओके, येस. आता आपण बघितला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आपण आता राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक बघणार आहोत म्हणजे NMPI त्या ठिकाणी बघणार आहोत. नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तिकडं आपण बघितलं UNDP आणि OPHI ने रिलीज केलेला होता. हा राष्ट्रीय स्तरावरचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणी रिलीज केलेला आहे? नीती आयोगानं. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नावाची जी संस्था आहे त्याने हा निर्देशांक रिलीज केलेला आहे. प्रकाशन कोणी केलं? तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी. अशा प्रकारच्या निर्देशांकाची ही दुसरी आवृत्ती आहे. याच्यापूर्वी 2021 मध्ये अशाच प्रकारचा निर्देशांक नीती आयोगाने रिलीज केला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी नीती आयोगानं आकडेवारी कशाची लक्षात घेतली? तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 लक्षात ठेवा. ओके, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 2019-21 या सर्वेक्षणाच्या मध्ये जी काय आकडेवारी गोळा केलेली आहे त्या आकडेवारीच्या आधारे हा जो काय आहे तो MPI तयार करण्यात आलेला आहे.
जो आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. हा जो आपण बघत आहोत तो नीती आयोगाने तयार केलेला मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स आहे. जसं आपण मागाशी तिकडं बघितलं डायमेन्शन सेम इथंच आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे, राहणीमानाचा दर्जा आहे. म्हणजे नीती आयोगानं बेसिकली आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो काही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याला त्या ठिकाणी फॉलो केलेला आहे. तिकडं पण आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि राहणीमानाचा दर्जा आहे. निर्देशक मात्र तिकडे वेगळे आहेत. इथं बघा आपण मगाशी तिकडं 10 इंडिकेटर्स बघितले होते, इथं 2 निर्देशक त्या ठिकाणी वाढलेले आहे. ओके बघा, जर तुम्ही शिक्षण बघितलं तर आरोग्य जर बघितलं तर आरोग्यामध्ये 3 गोष्टी येत आहेत. पोषण असेल, बाल व किशोर मृत्यू असेल आणि माता आरोग्य असेल. हा मगाशी नव्हता. ओके, माता आरोग्य म्हणजे मॅटर्नल हेल्थ जो मुद्दा आहे तो मगाशी नव्हता, कारण पोषण आपण मगाशी बघितलं, बाल व किशोर मृत्यू किंवा बालमृत्यू आपण तिकडे बघितलं, माता आरोग्य तिकडं नव्हता. ओके, नंतर बघा शिक्षण जर बघायचं असेल तर शिक्षणासाठी हे 2 आहेत. शालेय शिक्षणाची वर्ष हे पण तिकडं होतं. शाळेतील उपस्थिती म्हणजे एनरोलमेंट म्हणजे पटनोंदणी हे पण दोन्हीकडे कॉमन त्या ठिकाणी आहे. ओके, आता बघा नंतर राहणीमानाचा दर्जा त्याच्यामध्ये काय, याचा अर्थ इथे एक नवीन सापडलाय आपल्याला, आणखीन एक कुठला तरी नवीन त्या ठिकाणी आहे. बघूयात कुठला नवीन आहे. ओके, स्वयंपाकाचं घर, स्वयंपाकासाठीचं इंधन तिकडं होतं, स्वच्छता तिकडं होतं, पिण्याचं पाणी होतं, वीज होतं, घर होतं, मालमत्ता होतं आणि बँक खाते. लक्षात ठेवा, बँक खाते हे वेगळं त्या ठिकाणी आहे. सो जर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा MPI आणि राष्ट्रीय स्तरावरचा MPI याचं जर कंपॅरिझन करायचं असेल तर डायमेन्शन्स तुम्हाला सारखेच दिसतील, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. परंतु इंडिकेटर्स जर बघितले तर इंडिकेटर्स आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या MPI मध्ये तुम्हाला 10 दिसतील, इथं मात्र तुम्हाला 12 इंडिकेटर्स दिसतील. 2 वेगळे कुठले आहेत, एक आहे आरोग्यामध्ये माता आरोग्य नावाचा टॉपिक आहे, मॅटर्नल हेल्थ हा एक वेगळा मुद्दा आहे, आणि राहणीमानाच्या दर्जामध्ये बँक खाते हे वेगळं त्या ठिकाणी आहे. सो दोन्ही पण सारखेच आहेत, फक्त 2 जे इंडिकेटर्स आहेत ते वेगळे आहेत. रादर डायमेन्शन सारखेच आहेत दोन्हीकडं, फक्त इंडिकेटर्स मधले 2 वेगळे आहेत. असं स्टार करून ठेवायचं की दोन्हीमध्ये हे वेगळं त्या ठिकाणी आहे आणि हे काही गोष्टी कॉमन त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आता जो काही नीती आयोगानं हा जो काही MPI रिलीज केलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडी महत्त्वाची आकडेवारी त्या ठिकाणी बघूयात. 2015-16 तर 19-21 म्हणजे साधारणपणे ह्या 5 वर्षामध्ये बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आलेल्या देशभरातील नागरिकांची संख्या आहे 13.5 कोटी. मग अशा आपण काय बघितलं, 2005-6 ते 19-21 या 15 वर्षामध्ये जवळजवळ 41.50 कोटी लोक, भारतीय लोक दारिद्र्यातून बाहेर आलेले आहेत. पण इथं कालावधी 15 वर्षाचा नाही, इथं 5 वर्षाचा कालावधी आहे. 15-16 ते 19-21 या 5 वर्षामध्ये बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आलेल्या देशातील नागरिकांची संख्या आहे 13.5 कोटी. मग अशा आपण बघितलं 41.5 कोटी, इथं आहे 13.5 कोटी. सर्वात महत्त्वाची गोष्ट, गरिबीच्या प्रमाणात सर्वाधिक वेगानं घट कुठं झाली तर हे महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान ह्या काही महत्त्वाच्या 5 राज्यांमध्ये गरिबीच्या प्रमाणात अतिशय वेगानं घट त्या ठिकाणी झालेली दिसते. पण ऑलरेडीच इथं गरिबीचं प्रमाण जास्त होतं आणि पाठीमागच्या 5-6 वर्षामध्ये इथं गरिबीचं प्रमाण अतिशय वेगानं कमी झालेलं त्या ठिकाणी दिसतंय. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हेच आपण मगाशी जे बघितलं कुठल्या निकषांच्या आधारे किंवा डायमेन्शनच्या आधारे काढलं जातं. हेल्थ असेल, शिक्षण, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. त्याच्यामध्ये दिले बघा न्यूट्रिशन, चाइल्ड अँड अडोलसंट मॉर्टॅलिटी म्हणजेच बालमृत्यू आणि किशोर मृत्यू, मॅटर्नल हेल्थ म्हणजे आरोग्य, माता आरोग्य, इयर ऑफ स्कूलिंग, स्कूल अटेंडन्स म्हणजे पटनोंदणी आणि शालेय शिक्षणाची वर्ष, कुकिंग फ्युएल असेल, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर असेल. ओके, त्या ठिकाणी हाऊसिंग असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, ॲसेट्स असेल आणि बँक अकाउंट असतील. जर तुम्ही हे व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला इथं थोडं हे बोल्ड केलेलं दिसते बघा, किंवा वेगळं त्या ठिकाणी दिसते. हे वेगळं म्हणजे काय तर हे तुमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या MPI पेक्षा राष्ट्रीय स्तरावर हे 2 मुद्दे वेगळे त्या ठिकाणी आहे, मॅटर्नल हेल्थ आणि बँक अकाउंट, जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निकषांमध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. ओके, येस. नंतर आहे बघा बहुआयामी गरिबीचा सामना करणाऱ्या नागरिकांची सर्वात कमी संख्या कुठं आहे तर केरळ, गोवा आणि तामिळनाडू. म्हणजे इथं बहुआयामी गरिबीतल्या लोकांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे. याचा अर्थ इथं कमी लोक गरीब त्या ठिकाणी आहेत. कुठं? केरळ, गोवा आणि तामिळनाडू. नंतर देशातील बहुआयामी गरिबांचं प्रमाण 15-16 ते किती होतं 24.85 होतं,
19-21ला ते प्रमाण 14.96 म्हणजे अराउंड त्या ठिकाणी 15% आहे. इथं मी मुद्दा म्हणून एक स्लाइड इन्फोग्राफिक्स टाकले बघा, तिथं तुम्हाला ही आकडेवारी दिसते की नीती आयोगाच्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनुसार भारतामध्ये 19-21 मध्ये गरिबीत असणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे तर 14.96% इतकं त्या ठिकाणी प्रमाण आहे. ही जर घट आहे तर ही घट बघितली तर 9.89% आहे. ग्रामीण भागातलं दारिद्र्य 2015-16ला 32% होतं, 19-21ला 19% त्या ठिकाणी आहे. शहरी भागातलं आहे बघा 15-16ला 8% आणि 19-21 मध्ये 5%. इथं तुम्हाला 3%ची घट दिसते, पण इथं तुम्हाला लक्षात येईल की जवळजवळ 13%ची घट येते. याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये गरिबीत वेगानं घट त्या ठिकाणी झालेली दिसते. हे तुम्हाला पाठ करायचे नाही, ही आकडेवारी फक्त दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत की राष्ट्रीय स्तरावर 2019-21 मध्ये गरिबीचं प्रमाण किती होतं तर 14.96 आणि ग्रामीण भागामध्ये किती होतं आणि शहरी भागामध्ये हे किती होतं. आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं तर एक गोष्ट ॲनालिस्टला फक्त लक्षात ठेवायची की शहरी भागामध्ये गरिबीच्या प्रमाणात जास्त वेगानं घट झालेली आहे की ग्रामीण भागामध्ये घट झालेली आहे. ऑब्व्हियसली इथं आपल्याला लक्षात येते की ग्रामीण भागामध्ये गरिबीच्या प्रमाणात वेगानं घट त्या ठिकाणी झालेली दिसते. MPI मूल्य आपल्याला एवढं महत्त्वाचं नाही आहे. 15-16ला हे MPI मूल्य त्या ठिकाणी 0.117 होतं आणि 19-21ला हे मूल्य 0.066 झालेलं आहे. गरिबीची तीव्रता हे फक्त एक्झॅक्टली एक्सप्लेन करता येणार नाही की नक्की हा काय प्रकार आहे, परंतु पेपरला आलेलं होतं मी तुम्हाला सांगतो. 15-16ला हे प्रमाण 47% होतं, हे आता प्रमाण 44% इतकं त्या ठिकाणी झालेलं आहे. देशातील हे बहुआयामी दारिद्र्य कमी होण्यामध्ये काही महत्त्वाच्या योजना त्या ठिकाणी आहे. सौभाग्य योजना ज्याच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये लाईट देण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधान आवास योजना ज्याच्यामध्ये परवडणारी घरी गरिबांना उपलब्ध करून दिले जातात. जनधन योजना ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं बँक अकाउंट काढण्यासाठी मदत केली जाते. समग्र शिक्षणासाठीची योजना आहे. नंतर आहे पोषण अभियान ज्याच्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील जी काही बालकं असतील, माता असतील, स्तनदा माता असतील किंवा प्रेग्नेंट वुमन असतील त्यांना पोषण त्या ठिकाणी दिलं जातं. ॲनिमिया मुक्त भारत ज्याच्यामध्ये 2047 पर्यंत आपण ॲनिमियाचं निर्मूलन करण्याचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. स्वच्छ भारत मिशन आहे ज्याच्यामध्ये आपण स्वच्छतेसाठी उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो. जलजीवन मिशन आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक घराला आपण टॅप वॉटर कनेक्शन त्या ठिकाणी देत असतो. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील महिलांना कुठलीही पैसे न आकारता त्यांना फ्री गॅस कनेक्शन्स त्या ठिकाणी देत असतो. सो काही ह्या महत्त्वाच्या योजना आहेत. ह्याचं इम्प्लिमेंटेशन केंद्र सरकारकडून चांगल्या पद्धतीने झालेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं प्रमाण जे आहे आता कमी त्या ठिकाणी झालेलं दिसतं. सो आपण दोन महत्त्वाचे निर्देशांक त्या ठिकाणी बघितलेले आहेत. एक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा MPI जो UNDP आणि OPHI संस्थेकडून काढला जातो, तर राष्ट्रीय स्तरावरचा MPI जो आहे तो काढला जातो त्या ठिकाणी नीती आयोगाकडून. दोन्हीचे डायमेन्शन सारखेच आहेत. इंडिकेटर्समध्ये फक्त दोन वेगळे आहेत, मॅटर्नल हेल्थ आणि दुसरं आहे बँक अकाउंट्स. हे फक्त तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचे. आणि मी जी आकडेवारी महत्त्वाची सांगितलेली आहे की पाठीमागच्या 15 वर्षामध्ये किती गरिबीतून किती लोक त्या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आणि पाठीमागच्या 5 वर्षामध्ये किती लोक गरिबीच्या बाहेर आलेले आहेत, हे थोडं कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवा, जेणेकरून प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी येईल. नंतर आहे ग्लोबल पीस इंडेक्स, जागतिक शांतता निर्देशांक 2023. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाची सिडनीमधली संस्था आहे, जी दरवर्षी प्रत्येक देशाचा त्या ठिकाणी अभ्यास करून क्रमवारी तयार करत असते. कुठलाही निर्देशांक जेव्हा तुम्ही कराल भविष्यामध्ये, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, 3 पॅरामीटरवरच चांगला अभ्यास करा. एक, निर्देशांक कोणत्या संस्थेकडून काढला जातो. 2, या निर्देशांकामध्ये पहिला देश कोणता आहे. आणि 3, भारताचा क्रमांक या ठिकाणी कुठला आहे. हे 3 पॅरामीटर्सच करा. ह्या पॅरामीटरच्या बाहेर आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारत नाही. सो हा निर्देशांक इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाच्या सिडनीमधल्या संस्थेकडून काढला जातो. आईसलँड हा या निर्देशांकातला पहिला देश आहे. शेवटचा देश त्या ठिकाणी आहे अफगाणिस्तान आणि भारत त्या ठिकाणी आहे आपला 126व्या क्रमांकावर. पाठ्यमागच्या वर्षी तो 124व्या नंबरला होता. याचा अर्थ भारताचं स्थान आणखीन खाली गेलेलं त्या ठिकाणी दिसते. थोडक्यात भारताची अधोगती त्या ठिकाणी झालेली दिसते. सामाजिक सुरक्षा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि त्या देशामध्ये असलेलं मिलिटरायझेशन या निकषांच्या आधारे त्या देशामध्ये किती शांतता नांदत आहे याचा विचार केला जातो. पण प्रामुख्याने तुम्हाला इथं गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला देश कुठला आहे? आईसलँड.
आणि भारताचा क्रमांक किती आहे 126वा. ओके, हे प्रामुख्याने त्या ठिकाणी लक्षात ठेवा. हा एक इन्फोग्राफिक्स टाकलेला आहे ज्याच्यामध्ये जगामध्ये शांततेचं प्रमाण कुठल्या देशामध्ये किती आहे हे वगैरे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया. क्विक रिव्हिजन हा मुद्दा तुमच्यासाठीच आहे ज्याच्यामध्ये पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये जे काय आपण शिकलेलो आहे त्याचा थोडक्यात आढावा त्या ठिकाणी घेत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा UNDP कडून आणि OPHI कडून रिलीज केला जातो. त्यांचं म्हणणं असं आहे की पाठीमागच्या 15 वर्षामध्ये गरिबीतून बाहेर आलेल्या भारतातल्या नागरिकांचं प्रमाण हे 41.50 कोटी इतकं त्या ठिकाणी आहे. जे काही महत्त्वाचे 25 देश आहेत जिथं गरिबीचं प्रमाण अतिशय वेगानं कमी झालेलं आहे त्या देशांमध्ये भारताचा समावेश त्या ठिकाणी होता. जगामध्ये 110 देशामध्ये जवळजवळ 6.1 अब्ज नागरिक राहत आहेत आणि त्याच्यापैकी 1.1 अब्ज म्हणजे 18% लोक अतिशय गरिबीत राहत आहेत. जगातील एकूण 65% गरीब लोक हे उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये त्या ठिकाणी आहेत. 19-21 मध्ये भारतातील जवळजवळ 23 कोटी लोक हे गरिबीत आहेत आणि हे प्रमाण जवळजवळ आहे 16.4%. ओके, दारिद्र्याचं प्रमाण भारतामध्ये 55% वरून 16.4% इतकं कमी झालेलं त्या ठिकाणी दिसतंय. ओके, हा निर्देशांक OPHI संस्थेकडून काढला जातो. पूर्वी त्याचं नाव ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असं होतं, नंतर त्याचं नाव MPI असं करण्यात आलं. हा MPI पहिल्यांदा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010 मधून रिलीज करण्यात आला होता. शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा या 3 डायमेन्शनच्या आधारे याचा त्या ठिकाणी आकडेवारी गोळा केली जाते. आरोग्यामध्ये पोषण म्हणजे न्यूट्रिशन आणि बालमृत्यू म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी, शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाची वर्ष आणि शाळेतील पठनोंदणी, आणि राहणीमानाच्या दर्जामध्ये गृह असेल, पिण्याचं पाणी असेल, वीज पुरवठा असेल, स्वयंपाकाचं इंधन असेल, मालमत्ता असेल आणि स्वच्छता असेल, याच्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला जातो. नंतर राष्ट्रीय स्तरावरचा MPI नीती आयोगाने रिलीज केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी याचं प्रकाशन केलं. हा निर्देशांक रिलीज करण्यासाठी जी काय आकडेवारी गोळा करण्यात आली त्यासाठी आधार काय होता तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 2019-21. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा फक्त सेम त्याच्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये फक्त माता आरोग्य आणि बँक अकाउंट हे 2 फक्त मुद्दे वेगळे आहेत. पाठीमागच्या 5 वर्षामध्ये 13.5 कोटी भारतीय नागरिक गरिबीतून बाहेर आलेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या ठिकाणी गरिबीच्या प्रमाणात वेगानं घट त्या ठिकाणी झालेली दिसते. 19-21 मध्ये भारतातील 14.96 लोक हे गरिबीत राहत आहेत आणि हे प्रमाण 2015-16च्या तुलनेमध्ये 9.89% घटलेलं दिसते. ग्रामीण भागातील बहुआयामी दारिद्र्य जे आहे त्याच्यामध्ये वेगानं घट झालेली दिसते. ओके, ह्याला कारण पण केंद्र सरकारच्या काही महत्त्वाकांक्षी योजना त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर जागतिक शांतता निर्देशांक जो आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेनं त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे. आईसलँड पहिला देश आहे, शेवटचा अफगाणिस्तान आहे, भारत 126 नंबरला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.